तर तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी घटक चाचणी क्रमांक 2 तर याच्यासाठी आपण सराव प्रश्नपत्रिका मागच्या काही व्हिडिओपासून सुरू केल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी साठी गणित विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे, सराव प्रश्नपत्रिका ती तुमच्याशी शेअर करतो. अ, ह्यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या म्हणजे हे प्रश्न आणि यासारखे इतर प्रश्नांची जर तुम्ही तयारी केली तर या सराव प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि या फॉर्मॅटमध्ये तुमची प्रश्नपत्रिका साधारण असेल. प्रत्येक शाळेनुसार थोडीफार वेगळी असेल, पण यासारख्या प्रश्नांची जर तयारी केली तुम्ही तर हे तर प्रश्न कराच, पण यासारखे पुस्तकात जे दुसरे प्रश्न आहेत त्यांची सुद्धा तयारी करा. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. आता प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागा भरा. चौरस सेमी असंही लिहितात. तर इथं काय काय लिहायचं बघा. चौरस सेमी कसं लिहितात? सेमी लिहायचं आणि त्याचा वर्ग, सेमी वर्ग असं सुद्धा लिहितात. ते इथं लिहायचं पहिल्यांदा. त्यानंतर पूर्ण वर्तुळाचं माप. पूर्ण वर्तुळाचं माप हे किती असतं? 360 अंश. आयताचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र लिहायचं लांबी गुणिले रुंदी. हे आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं. त्याच्यानंतर चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजूंची लांबी म्हणजे इथं ब पर्याय येणार पहिलाच. ओके. घनाचे एकूण पृष्ठफळ 6 यल वर्ग हे येणार उत्तर. ओके. मग त्याच्यासाठी काय लिहिणार? कुठला पर्याय? क. आणि अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश म्हणजे अ येणार. ब, क, अ हे त्याची उत्तर असणार आहे. आता खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. तर इथे तुम्ही काय करायचंय? सगळे सोडवायचे आहेत. कारण का हे सराव प्रश्नपत्रिका आहे. तर याच्यामध्ये 12 क्विंटल सोयाबीन 36,000 रुपये पडतात. तर 8 क्विंटलचे किती? आता 12 क्विंटल वरनं आधी 1 क्विंटलचा काढायचा म्हणजे 36,000 ला कितीने भागणार? 12 ने भागायचं. 12 एके 12, 12 त्रिक 36 आणि वरचे 3,000. 3,000 एका क्विंटलचे झाले. तसं 8 त्रिक 24 म्हणजे 8 क्विंटलचे किती येणार? 24,000 रुपये. ओके. आता एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे, तर त्याची त्रिज्या किती? वर्तुळाचा परिघाचं सूत्र काय आहे? पाय आर वर्ग हे सूत्र आहे. मग परिघची किंमत लिहा 176, पायची किंमत लिहा 22/7 गुणिले आर वर्ग. त्रिज्या शोधून काढायची. मग काय करायचं? हे 22/7 176 कडे न्यायचे म्हणजे असं येणार ते आर वर्ग बरोबर 176 22/7 जे आहे ते उलट होणार 7/22. 22 एके 22 परत इथे 22 अठ्ठे जर आपण केलं तर 176 असं ते येणार. ओके. जस्ट मिनिट. इथे सॉरी 7 साठी 14 आहे ना. ओके. 76 आणखीन एक येणार त्याच्यामध्ये 2 पाय आर असं येणार आहे सूत्र. त्यामुळे छेदात आणखीन एक 2 येणार. अठ्ठे झाले. जस्ट मिनिट. हे असं घे. परिघ बरोबर 2 पाय आर सॉरी असं घे. हे सूत्र चुकीचं झालं ते. परिघ बरोबर 2 पाय आर. तर परिघ 176 2 गुणिले पायची किंमत 22/7 आणि इकडे आर गुणिले. तर मग ह्या सगळ्यांना 176 कडे न्या म्हणजे आर बरोबर 176 तर 7/22 आणि वरचे 2 आहेत ते पण खाली येणार. 22 एके 22 22 अठ्ठे 176 बे एके बे 8 आणि मग 4 गुणिले 7 आर बरोबर किती येणार? 28 सेंटीमीटर ही त्या वर्तुळाची त्रिज्या येणार. 28 सेंटीमीटर. आता वर्तुळ कंसात लघु कंसाचं माप 110 अंश आहे. तर विशाल कंसाचं काढताना 360 वजा किती करायचे? 110 करायचे. म्हणजे हे किती येणार? 250 अंश. हे विशाल कंसाचं माप येणार. आता क्षेत्रफळ काढायचं. 45 आणि 26 लांबी गुणिले रुंदी करा. तुम्हाला उत्तर मिळून जाईल. सरळ व्यास काढायचं आहे. म द क भागिले 100. ओके. हे सूत्र वापरायचं तिथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती लागतील? व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे आणि त्याच्यावर आधारित हे उदाहरण सोडवायचं. त्यानंतर एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1
4 मीटर आहे. तर त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होते? ते शोधून काढायचं आहे. त्याच्यानंतर पुढे ही जी बाग दिलेली आहे, या बागेची परिमिती आणि क्षेत्रफळ दोन्ही शोधून काढायचं. किती येतं ते? तर अशा प्रकारे तुमची इथं 20 गुणांची जी गणितची प्रश्नपत्रिका आहे, इयत्ता 7वी साठी, तर ती इथं पूर्ण होते. तर अशाच प्रकारचे इतर सराव प्रश्नपत्रिका इतर विषयाच्या बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही इतर विषयांच्या सुद्धा बघू शकता. ओके. थँक यू.